विरार पूर्व येथे एक इमारत कोसळून त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांचे जीव गेले. हातात आलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 15 लोकांचे जीव गेलेले आहेत आणि 9 लोक जखमी झालेले आहेत. मृतांचा आकडा वाढलाय. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय. दुर्घटनेच्या 32 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. विरारच्या नारंगी फाटा परिसरामध्ये असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा भाग कोसळलाय. या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 1 वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. दरम्यान इमारतीत 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते. पालिकेचं अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य हे सध्या सुरू आहे. विरारच्या इमारत दुर्घटनेमध्ये 32 तास उलटून गेले तरीही यंत्रणेचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे सुरूच आहे. विरारच्या नारिंगीमध्ये रमाबाई अपार्टमेंटमध्ये इमारतीचा काही भाग कोसळलाय असं समजतंय. इमारतीच्या 4थ्या मजल्यापासूनचा भाग कोसळलेला आहे. विरार पूर्वच्या विजयनगर परिसरातल्या इमारतीच्या 4थ्या मजल्याचा काही भाग हा कोसळलेला होता. या दुर्घटनाग्रस्त इमारतीचं नाव हे रमाबाई अपार्टमेंट असं आहे आणि या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ही इमारत 10 वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. वसई विरार महापालिकेनं या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी अलीकडेच नोटीसही बजावली होती. नमस्कार. ऐन गणेश उत्सवादरम्यान वसई विरारमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. विरार पूर्व येथे एक इमारत कोसळून त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांचे जीव गेले. हातात आलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 15 लोकांचे जीव गेलेले आहेत आणि 9 लोक जखमी झालेले आहेत आणि अजून बरीचशी लोक त्या मलब्यामध्ये दबलेले आहेत. प्रशासनाचं काम चालू आहे, मलबा हटवण्याचं काम चालू आहे. ते मलबा हटवतील, त्याच्यात अजून मृत्यू काही लोकांचं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा आकडा शेवटचा असू दे, पण काही लोक अजून अडकलेले ते सुखरूप असू दे. परंतु मित्रांनो, वसई विरारमध्ये अशा अनेक बिल्डिंग्स आहेत, अनेक अनधिकृत बांधकामं आहेत, ज्याच्यामध्ये स्वस्तात घर घेण्याच्या लालसेने लोकांनी तिथे घरं घेतलेली आहेत. परंतु ती बिल्डिंग बनवताना त्याचं स्ट्रक्चर म्हणजे ते किती कमजोर आहे, त्याचे स्लॅब किती कमजोर आहे, त्याची पायलिंग काय झालेली आहे, असं कुठलाही तपास किंवा त्याच्यावरती काम झालेलं नाही आहे. आणि प्रशासनाला हे माहिती होतं. अनधिकृत बांधकाम जेव्हा होत होते, अनेक लोक तक्रारी करत होते, अनेक राजकारणी तक्रारी करत होते, समाजसेवी तक्रारी करत होते. परंतु वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचाच परिणाम आज आपण भोगतोय. येणाऱ्या काळामध्ये देव न करो सगळे सुखरूप हो, परंतु अशा अनेक इमारती आहेत आणि ह्या लोड बेरिंग्स आहेत ज्यांची लाईफ संपलेली आहे, त्या कधीही पडू शकतात आणि हजारो लाखो लोक अशा इमारतीमध्ये राहत आहेत. त्यांचं जीवनचं काय? आज ही घटना घडली. प्रशासनाने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. ज्यांनी बिल्डिंग बांधली त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. परंतु आपण जेव्हा ह्या इमारती बांधत होत्या तेव्हा ज्या थांबवल्या असत्या तर ह्याचे जीव गेले नसते. आजही मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जेवढ्या ह्या अशा लोड बेरिंग तयार झाल्या त्या सगळ्या बिल्डर्सवरती, त्या जागा मालकांवरती MRTPचे गुन्हे दाखल करा आणि त्यानुसार MPID सुद्धा दाखल करा, जेणेकरून त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांना जी फसवणूक झालेली आहे त्यांना इतरत्र घर मिळतील. त्यांची संपत्ती जप्त होऊन, ज्या बिल्डरची आणि जमीन मालकी त्यांची संपत्ती जप्त होऊन त्यांना त्याचे पैसे वाटा, जेणेकरून त्यांना इतरत्र घर मिळेल. परंतु ही जी घटना घडलेली आहे ही फक्त सुरुवात आहे. येणारा काळ खूप भयानक आहे. कधीही आपल्यामध्ये वसई विरारमध्ये मोठ्या दुर्घटना या होऊ शकतात आणि अशा दुर्घटना जर वाचवायच्या असतील, असं लोकांना वाचवायचं असेल तर आपल्याला प्रशासनावरती दबाव आणणं गरजेचं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी मृतांना 5-5 लाख रुपये घोषित केलेलं आहे, परंतु जीवनाची किंमत ही काही 5 लाख रुपये नाही आहे. असे अनेक लोक जीव मुठीत घेऊन अशा बिल्डिंग्समध्ये राहत आहेत. तर अशा अनेक बिल्डरांसवरती MRTPचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांची संपत्ती जप्त झाली पाहिजे आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना ती वाटली पाहिजे आणि नंतरच या बिल्डिंगमध्ये लोकांना इतरत्र घर दिले पाहिजेत. कारण कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते. मी त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याची सद्बुद्धी या नालायक आणि थर्ड क्लास अधिकाऱ्यांना मिळावी हीच मी गणपती चरणी प्रार्थना करतो.